we are going to discuss about respiratory disorder. तर what is respiratory disorder? Respiratory disorders, lung diseases are some of the most common medical conditions in the world. जे इन द वर्ल्डमध्ये आहे तर ते काय लंग्सचे डिसीजेस आहे, म्हणजेच ते रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आहे. तर कॉमन आहे इन मेडिकल कंडिशन्स. टेन्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल सफर फ्रॉम लंग डिसीजेस इन द वर्ल्ड. जे टेन्स ऑफ मिलियन्स पीपल आहे ते काय झालं आहे, त्यांना लंग डिसीजेस झाले आहे, म्हणजेच रेस्पिरेटरी डिसऑर्डर झालं आहे. ड्यू टू स्मोकिंग, इन्फेक्शन्स अँड जेनेटिक्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट लंग डिसीजेस. तर त्यासाठी काय स्मोकिंग, जे सिगारेट वगैरे ओढत असतात, कोणी टोबॅको खात असते, इन्फेक्शन झालेलं असते कशाचं, आणि जेनेटिक्स म्हणजे ड्यू टू हेरिडिटी आर रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट लंग डिसीजेस. तर लंग्स काय पार्ट आहे आपल्या कॉम्प्लेक्स ॲपरेटसचा. लंग डिसीजेस कॅन रिझल्ट फ्रॉम प्रॉब्लेम्स इन एनी पार्ट ऑफ द सिस्टीम. तर पहिला जो आपल्याला सिलेबसमध्ये लंग डिसीज आहे तर तो आहे क्रोनिक ॲब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज ऑफ क्रोनिक. तर त्याला COPD शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जाते, म्हणजेच आहे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. तर यामध्ये काय दाखवलं आहे, ट्रकिया आहे, ज्यामुळे आपण काय करत असतो, जे ऑक्सिजन आहे ते इंटेक करत असतो थ्रू नॉस्ट्रिल्स, आणि दिस इज द लंग्स दाखवलेले आहे. तर जे हेल्दी पेशंट आहे, तर हेल्दी पेशंटमध्ये काय ट्रकियल मसल व्यवस्थित दाखवलेले आहे, स्मूथ मसल, ल्युमेन. पण जर त्यांना क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज झाला आहे तर त्यामध्ये काय डॅमेज दाखवलेला आहे, म्हणजे नॅरो ल्युमेन, त्यानंतर थिकन स्मूथ मसल, इन्फ्लॅमेशन दाखवलं, म्हणजे स्वेलिंग आलेली आहे त्याच्यामध्ये. तर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज इज अ डिसीज स्टेट कॅरेक्टराइज बाय एअर फ्लो लिमिटेशन दॅट इज नॉट फुल्ली रिव्हर्सिबल. तर जे एअर फ्लो आहे ते काय असते, नॉट फुल्ली रिव्हर्सिबल. COPD मे इन्क्लूड डिसीजेस दॅट कॉज एअर फ्लो ऑब्स्ट्रॅक्शन, म्हणजे जे एअर एंटर होत असते थ्रू ट्रकिया, तर ते काय करते, ऑब्स्ट्रॅक्शन क्रिएट करते. तर त्याचं एक्झाम्पल आहे इम्फायसेमा, क्रोनिक ब्रोंकायटिस और अ कॉम्बिनेशन ऑफ डिसऑर्डर्स. तर COPD इन्क्लूड्स क्रोनिक ब्रोंकायटिस. COPD जो डिसीज आहे त्याच्यामध्ये क्रोनिक ब्रोंकायटिस इन्क्लूड आहे, ते आपण समोर डिस्कस करणार आहेत. आणि इम्फायसेमा पण आहे. अस्थमा इज नॉट कन्सिडर पार्ट ऑफ COPD ड्यू टू इट्स रिव्हर्सिबिलिटी. तर फर्स्ट आहे क्रोनिक ब्रोंकायटिस इज अ क्रोनिक इन्फ्लॅमेशन. जे क्रोनिक ब्रोंकायटिस आहे नाही, आपण समोर ते डिस्कस करणार आहोत. तर क्रोनिक इन्फ्लेमेशन ऑफ द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. जो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो काय इन्फ्लॅम केले जातो. कॅरेक्टराइज बाय एक्सेसिव्ह म्युकस सिक्रेशन. जे म्युकस असते ते जास्त सिक्रेशन होत असते, कफ खोकला येत असतो विथ रिकरंट इन्फेक्शन्स ऑफ द लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आणि सेकंड आहे इम्फायसेमा. तर इम्फायसेमा इज अ कॉम्प्लेक्स लंग डिसीज. हा कॉम्प्लेक्स म्हणजे जास्त मोठा लंग डिसीज आहे. कॅरेक्टराइज बाय डॅमेज टू द गॅस एक्सचेंजिंग सर्फेस ऑफ द लंग्स, म्हणजे अल्वेलॉय जे आहे ते काय करते, डॅमेज केले जाते. तर नॉर्मल पेशंटमधले जे एअर फ्लो आहे, म्हणजे नॉस्ट्रिल आहे, ते काय नॉर्मल दाखवलेले बघा, स्मूथ मसल्स, एअर फ्लो, यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, एकदम करेक्ट आहे. अल्वेलर वॉल. बट COPD जो डिसीज झाला आहे त्याच्यामध्ये इथे काय जास्त थिकनेस दाखवलं आहे, एअर फ्लो ऑब्स्ट्रॅक्शन येत आहे. त्यानंतर आहे इम्फायसेमा. तर इम्फायसेमा इज अ क्रोनिक लॉंग लास्टिंग डिसीज. म्हणजे इम्फायसेमा हा क्रोनिक आहे, म्हणजे लवकर बरा होऊ शकत नाही, लॉंग लास्टिंग डिसीज आहे. ग्रॅज्युअली डिस्ट्रॉईड द लंग, आणि काही वेळाने तो काय लंग्सच डिस्ट्रॉईड केल्या जाते. दिस डिस्ट्रक्शन मीन्स दॅट यू बिकम अनेबल टू ब्रीथ इन इनफ ऑक्सिजन. आणि डिस्ट्रक्शन झाल्यामुळे आपण अनेबल जे ब्रीथिंग आहे ऑक्सिजनचं ते करू शकत नाही. यू ऑल्सो हॅव ट्रबल ब्रीथिंग आउट कार्बन डायऑक्साईड, आणि कार्बन डायऑक्साईड पण एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही. तर कशामुळे होते, सिगारेट स्मोकिंग इज बाय फार द मोस्ट कॉमन रिझन दॅट पीपल डेव्हलप इम्फायसेमा. जो इम्फायसेमा डिझीज आहे लंग्स डॅमेज होण्याचा, तो जास्त कशामुळे होते, सिगारेट स्मोकिंग. अँड इट इज ऑल्सो द मोस्ट प्रिव्हेंटेबल कॉज. अदर रिस्क फॅक्टर्स इन्क्लूड एअर पोल्युशन. आणखी एअर पोल्युशनमुळे होते हेरिडिटी, म्हणजे जे कॅरेक्टर आहे जेनेटिक्स एकापासून दुसऱ्याला. त्यानंतर मेल सेक्स अँड एज. सिगारेट्स मे कॉन्ट्रीब्युट्स टू दिस डिसीज प्रोसेस इन 2 ways. सिगारेट जे स्मोकिंग करतात ते 2 वेनी त्यांना कॉन्ट्रीब्यूट होत असते. ते इट डिस्ट्रॉईज लंग टिश्यू, जे लंग्सचे टिश्यू आहे ते डिस्ट्रॉईज केले जाते, विच इज द कॉज ऑफ द ॲब्स्ट्रॅक्शन. अँड सेकंड आहे इन्फ्लॅमेशन अँड इरिटेशन ऑफ एअरवेज. जे एअरवेज आहे म्हणजे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड इनटेक आउट होते,
तर ते काय होते, इन्फ्लॅम होते अँड दॅट कॅन कॉज द डिसीज टू गेट वर्स. तर हे आहे इम्फायसेमाचं एक्झाम्पल. हे नॉर्मल लंग्स आहे आणि इन्फेक्ट झालेले लंग हे आहे, त्याच्यामुळे ते फंक्शन नाही करत, जे ब्रीथिंग ऑफ ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणे. त्यानंतर आहे अस्थमा. अस्थमा मीन्स खोकला होत असते. तर अस्थमा इज अ क्रोनिक लंग डिसीज दॅट ऑब्स्ट्रॅक्ट्स एअर फ्लो. द ऑब्स्ट्रॅक्शन इज रिव्हर्सिबल. इट इन्वॉल्व्स डिफिकल्टी इन ब्रिथिंग ड्यू टू. तर हे काय करत असते, अस्थमा डिफिकल्टी इन ब्रिथिंग म्हणजे आपण ऑक्सिजन व्यवस्थित घेऊ शकत नाही ड्यू टू इन्फ्लेमेशन म्हणजे स्वेलिंग. त्यानंतर म्युकस इन द एअरवेज, आपण ज्या ट्यूब्स थ्रू ऑक्सिजन कुठली गॅस एंटर करत असते त्याच्यामध्ये काय असते, म्युकस असते, त्याच्यामुळे व्यवस्थित गॅस एंटर होत नाही. आणि टायटनिंग ऑफ मसल अराउंड द एअरवेज. तर हे एक्झाम्पल आहे बघा, इथे ट्रकिया दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. त्यानंतर हे लंग्स आहे, नॉस्ट्रिल्स इथनं जे गॅस आहे ते एंटर केलं जाते, ते हे अस्थेमिक ब्रॉन्कियल दाखवलं आहे. नॉर्मल ब्रॉन्कियल जो आहे ते एकदम हॉलो आहे, पण इथे काय आहे, कुठले म्युकस आहे तर त्याच्यामुळे गॅस हे बरोबर एंटर होऊ शकत नाही, याच्यामुळे काय होतं, यालाच अस्थमा म्हटलं जाते. तर त्याचे सिम्टम्स आहे कफिंग म्हणजे खोकला, विझिंग अ विस्लिंग साऊंड म्हणजे साऊंड बरोबर येत नाही, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ जे आपण ब्रिथिंग करतो, श्वासोश्वास घेतो तो व्यवस्थित होत नाही, चेस्ट टाईटनेस आपलं चेस्ट खराब वाटते, स्नीझिंग अँड रनी नोज शिंका येते आणि सर्दी होते, इची आणि इन्फ्लेम आईस. त्यानंतर कॅन अस्थमा बी क्युअर्ड, ते अस्थमा ठीक होऊ शकतो का, तर अस्थमा कॅन बी कंट्रोल, आपण कंट्रोल करू शकतो, तर ठीक होऊ शकत नाही. अवॉइडिंग ट्रिगर्स अँड रिड्युसिंग एक्सपोजर टू ट्रिगर्स युझिंग मेडिकेशन टू कंट्रोल सिम्टम्स. तर मेडिकेशन्स घेऊ शकतो, त्याच्यामुळे आपण अस्थमाला कंट्रोल करता येते. तर जनरली 2 टाईप्स आर यूज, लॉंग टर्म ड्रग्स जे खूप वेळासाठी यूज केले जाते ड्रग्स, टेकन टू प्रिव्हेंट एक्सेस प्रोडक्शन ऑफ म्युकस, तर ते एक्सेस प्रोडक्शन करत नाही म्युकसचं, अँड टू रिड्यूस द इन्फ्लॅमेशन अँड कन्स्ट्रिक्शन ऑफ एअरवे मसल्स. तर जे इन्फ्लेम झालेलं आहे, स्वेलिंग आलेलं आहे एअरवेमध्ये, ते काय स्वेलिंग होऊ देत नाही, म्हणजेच त्याच्यामुळे ते कशा थ्रू होते, लॉंग टर्म ड्रग्स आपण घेतले त्याच्यामुळे. त्यानंतर रेस्क्यू ऑर क्विक रिलीफ ड्रग्स टेकन टू रिलॅक्स मसल अराउंड द एअरवेज टू इम्प्रूव्ह ब्रिथिंग. जे रेस्क्यू ऑर क्विक रिलीफ ड्रग्स आहे ते घेतल्यानंतर ते मसल काय होते, रिलॅक्स होते आणि जे ब्रिथिंग प्रॉब्लेम आहे तो होत नाही. तर व्हॉट यू कॅन डू इफ यू हॅव अस्थमा. तर आपल्याला जर अस्थमा झाला तर आपण काय करायला पाहिजे, आयडेंटिफाय अँड मिनिमाइज कॉन्टॅक्ट विथ युअर अस्थमा ट्रिगर्स. ज्यांना अस्थमा झाला आहे त्याच्यापासून अवॉइड करायचं आहे आपल्याला. अंडरस्टँड अँड टेक अस्थमा मेडिकेशन ॲज प्रिस्क्राईब. जर अस्थमा झाला आहे तर आपण त्याचे काय मेडिकेशन्स आहे ते समजून घेऊन ते घेतले पाहिजे. दॅन रिकग्नाइज अर्ली सायन्स दॅट युअर अस्थमा इज गेटिंग वर्स. जे अर्ली सिम्टम्स आहे ते आपण माहिती करून घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे जे बेकार कंडिशन आहे अस्थमाची ते होत नाही. नंतर नो व्हॉट डू यू वेन युअर अस्थमा इज गेटिंग वर्स. त्यानंतर आहे ब्रोंकायटिस. हा पण एक डिसीज आहे, इज अन इन्फ्लॅमेशन ऑफ द मेन एअर पॅसेज टू द लंग्स. जे मेन एअर पॅसेज आहे टुवर्ड्स लंग्सपर्यंत जाते, तर त्याला काय करते, इन्फ्लॅम करते, म्हणजे स्वेल होते तिथे. मोस्ट प्रिव्हेलंट इन विंटर. तर हा कुठे कधी जास्त आढळतो, हिवाळ्यामध्ये. जनरली पार्ट ऑफ अन ॲक्यूट UR आहे. इट मे डेव्हलप आफ्टर अ कॉमन कोल्ड ऑर अदर व्हायरल इन्फेक्शन. तर हा कधी डेव्हलप होत असतो, जर आपल्याला थंडी वाजून ताप आला किंवा अदर व्हायरल इन्फेक्शन झालं ऑफ द नॅसोफॅरिंग्स म्हणजे नाकाजवळचं, थ्रॉट गळ्यातलं, और ब्रोंकाय म्हणजे ब्रॉन्क्युल्समधलं. ऑप्टेन विथ सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर यामध्ये दाखवलं आहे ब्रोंकायटिस म्हणजे ही नॉर्मल ब्रोंकाय झाली ज्यामधून ऑक्सिजन हे ट्रान्सफर होते, ऑक्सिजन और अदर कार्बन डायऑक्साईड और अदर गॅसेस. तर इथे काय होते, ब्रोंकायटिसमध्ये इन्फ्लॅमेशन होते, म्हणजे ते स्वेलिंग येत असते, जसं आपला गळा दुखत असते, सर्दी वगैरे झाली तर ड्यू टू द ब्रोंकायटिस. तर सायन्स सिम्टम्स आहे त्याची मलाईज, त्यानंतर चिलनेस, स्लाईट फीवर, थोडा फीवर राहते, चिलनेस म्हणजे थंडी वाजणे, मलाईज म्हणजे अस्वस्थता वाटते, बॅक अँड मसल पेन म्हणजे पाठीचे कणे दुखते, सोर थ्रॉट गळा दुखते, वन सेट ऑफ डिस्ट्रेसिंग कफ युजली सिग्नल वन सेट ऑफ ब्रॉन्कायटिस. त्यानंतर कफ स्टार्ट ऑफ ड्राय अँड लॅटर प्रोड्युसेस म्युकस, जो आपल्याला कोरडा खोकला म्हणत असतो तो याचं सिम्टम्स आहे. त्यानंतर ट्रीटमेंट आहे, द पेशंट शूड रेस्ट अंटिल फीवर सबसाइड्स. द पेशंट शूड रेस्ट अंटिल फीवर सबसाइड. पेशंटनी हे काय रेस्ट घेतली पाहिजे आपला फीवर जातपर्यंत. ड्रिक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स अँड फीवर रिड्युसर, फीवर हा रिड्यूस केला पाहिजे.
So this is all about our respiratory disorders.